नमस्कार. मी श्रेया देशपांडे. कसा सुरू आहे रियाज? मागच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण प्रारंभिक परीक्षेच्या अभ्यासक्रमात असणारे अलंकार बघितले. आता आजपासून आपण रागांना सुरुवात करतोय. तर पहिला राग आपण घेणार आहे तो म्हणजे राग भूप किंवा त्यालाच भूपाली सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर प्रत्येक रागाची अशी एक स्वतःची एक ओळख असते, त्याबद्दल एक शास्त्रीय माहिती असते. जशी तुमची माझी काहीतरी ओळख आहे. आपण आपली ओळख सांगताना आपली माहिती सांगतो. जसं माझं नाव काय आहे, माझा पत्ता काय आहे, तसं त्या रागाची शास्त्रीय माहिती असते, ज्यावरून आपल्याला तो राग त्याची ओळख कळते. तर सर्वात पहिले आपण भूप रागाची माहिती बघूया. तर ही माहिती पाठ करताना आपण एका सिक्वेन्सनी जर का ती पाठ केली तर ती पटकन पाठ होते, त्याचं टेन्शन येत नाही. आणि सगळ्या रागांची तुम्ही अशीच समजा माहिती पाठ केली तर तुम्हाला क्लॅरिटी राहील की आठवायला सोपं जाईल. ठीक आहे. तर आपण आता त्याचा सिक्वेन्स बघूया. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे रागाचं नाव, राग भूप. दुसरा मुद्दा आहे त्याचा थाट, राग भूप थाट कल्याण. ठीक आहे. तिसरा मुद्दा येतो स्वरांचा, त्यात कोणते स्वर आहेत, कोणते वर्ज्य आहेत म्हणजे नाही आहेत त्याच्यात, किंवा कोणते कोमल तीव्र आहेत. तर भूप रागामध्ये म आणि नी म्हणजे मध्यम आणि निषाद हे 2 स्वर वर्ज्य आहेत. वर्ज्य म्हणजे ते त्या रागात वापरले जात नाहीत, आणि बाकी सगळे उरलेले स्वर जे आहेत ते शुद्ध आहेत. ठीक आहे. स्वरांच्या नंतरचा मुद्दा आहे जाती. रागाची जाती काय आहे, ती स्वरांच्या संख्येवरून ठरत असते. ठीक आहे. तर म आणि नी हे 2 स्वर नाहीत, म्हणजे पूर्ण रागामध्ये आरोहात 5 आणि अवरोहात 5 अशी स्वरांची संख्या आहे. त्यामुळे त्याची जाती होईल ओडव ओडव. 5 म्हणजे ओडव, आरोहात 5 म्हणजे ओडव, अवरोहात 5 म्हणजे ओडव. तर याची जाती आहे ओडव ओडव. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे वादी आणि संवादी स्वर. तर आता वादी आणि संवादी म्हणजे काय, तर ह्या रागातील प्रमुख स्वर असतात. म्हणजे सगळे स्वर महत्त्वाचे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा किंवा ज्याचा जास्त वापर केला जातो तो स्वर म्हणजे वादी, आणि त्यापेक्षा थोडासा कमी महत्त्वाचा पण बाकी स्वरांपेक्षा अधिक महत्त्वाचा म्हणजे आहे संवादी स्वर. तर तो आहे. तर हे 2 स्वर आपण बघूया, वादी आणि संवादी. तर भूप रागाचा वादी स्वर आहे गंधार म्हणजे ग, आणि संवादी स्वर आहे धैवत म्हणजे ध. आणि आता शेवटचा मुद्दा आहे गान समय, म्हणजे कोणत्या वेळी हा राग खुलून दिसतो. तर याचा गान समय आहे रात्रीचा प्रथम प्रहर. ठीक आहे. तर ही झाली रागाची माहिती. आता आपण पुन्हा सिक्वेन्सने बघूया. ठीक आहे. मी सांगताना तुम्ही लिहूनही घेऊ शकता. राग भूप थाट कल्याण, स्वर म आणि नी वर्ज्य, बाकी सगळे शुद्ध, जाती ओडव ओडव, वादी गंधार, संवादी धैवत, आणि गान समय रात्रीचा प्रथम प्रहर. झाली की नाही सोपी माहिती? आपल्याला ही माहिती पाठ करताना जरा कंटाळवाणं होतं, तर या सिक्वेन्सने केलं तर तुम्हाला सोपं होईल. ठीक आहे. आता यानंतरचा मुद्दा आहे त्या रागाचा आरोह अवरोह आणि पकड. म्हणजे काही छोटे छोटे स्वर समूह, त्यातून तो राग आपल्याला पटकन लक्षात येतो.
तर आरोहापासून आपण सुरू करूया. ठीक आहे. याचा आरोह आहे सा रे ग, म नाही आहे त्यामुळे प, ध आणि नी नाही आहे त्याच्यामुळे सा. सा रे ग प ध सा. आणि अवरोह आहे सा ध प ग रे सा. ठीक आहे. चला मी एकदा म्हणणार आहे आरोह, तुम्ही 3 वेळा म्हणायचं. सा सा रे ग प ध सा. 3 वेळा म्हणायचं तुम्ही. पुन्हा एकदा. ठीक आहे. आता अवरोह सा ध प ग रे सा. 3 वेळा. आता आरोह आणि अवरोह असं दोन्ही घेऊया. आधी मी म्हणते मग तुम्ही म्हणा 1 वेळा. सा रे ग प ध सा. सा ध प ग रे सा. तुम्ही म्हणायचं आता. आता आपण याची पकड बघूया. पकड मधला पहिला तुकडा आहे ग रे सा ध. तीन वेळा. ओके. तर आता हा जो ध आहे म्हणजे दैवत तो आहे साच्या खालचा म्हणजे ध मंद्र सप्तकातला ध ध. ठीक आहे. दुसरा तुकडा आहे सा रे ग. 3 वेळा म्हणा. पुढे प ग. ध प ग रे सा. ओके. तर अशा प्रकारे याची पकड पूर्ण झाली. आता आपण पूर्ण पकडची प्रॅक्टिस करूया. मी आधी म्हणते बघा. ग रे सा ध. सा रे ग प ग. ध प ग रे सा. तुम्ही 3 वेळा. चला आता आरोह अवरोह आणि पकड म्हणायची. हा आधी मी म्हणते बघा. सा रे ग प ध सा. सा ध प ग रे सा. ग रे सा ध. सा रे ग प ग. ध प ग
तुम्हाला हे 3 वेळा म्हणायचं आहे. कसं असतं, आरोह अवरोह हे तुम्हाला जितके जास्त आणि चांगले पाठ होतील तेवढं तुम्हाला पुढे शिकायला, पुढे स्वर लावायला सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे ह्यात काटकसर करायची नाही. आरोह अवरोह पकड एकदम छान पाठ करायचं. ठीक आहे. आता मी हे 3 वेळा वाजवणार आहे सलग. तुम्ही प्रॅक्टिस करायची पेटीसोबत. पुन्हा आणखी एकदा. ओके. तर अशा प्रकारे आज आपण भूप राग सुरू केलेला आहे. आज आपण शास्त्रीय माहिती बघितली, आरोह अवरोह आणि पकड बघितलं. तर या सगळ्याची छानपैकी प्रॅक्टिस करा, रियाज करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भूप रागाचं सरगम गीत बघणार आहोत. ठीक आहे. चला, छानपैकी रियाज करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा.